भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग 4 ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी 1 नव्या प्रकाशासाठी ध्यान साधना। जेवण करून ताजेतवाने झाल्यावर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागले। सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्यांना दिसून आले। ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते। त्यांना अर्थातच वाईट वाटले, परंतु वैफल्याने मात्र त्यांना स्पर्शही केला नाही। यथोचित मार्ग सापडेल असा त्यांना विश्वास होता। त्यांचा विश्वास एवढा वाढला की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्यांनी केले त्याच दिवशी रात्री त्यांना 5 स्वप्ने पडली आणि जेव्हा ते जागे झाले तेव्हा आपणाला खात्रीने बोधी होणार असा त्यांनी त्या स्वप्नांचा अर्थ लावला। त्यांनी आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला। सुजातेच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र